आपल्याला बघावं लागेल। जर पूर्ण अधिवेशनामध्ये दादांच्या ॲक्सिडेंट बद्दल चर्चा हे सरकार करूनच देणार नसेल तर मग कुठेतरी लोकांच्या मनामध्ये शंका जी आहे की 100% कोणतरी पॉवरफुल व्यक्ती, काही मोठी संघटना असू द्या नाहीतर काहीतरी मोठी ताकद आहे जी कुठेतरी अजितदादांच्या ॲक्सिडेंट मागे आहे आणि मग कुठेही चर्चा होऊ नये याची दक्षता सत्ताधारी त्या ठिकाणी मुद्दामून करत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आता दुपारी 12 वाजता काय होतंय हे त्या ठिकाणी बघू। त्याचबरोबर अल्पकालीन चर्चेसाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव हा दिलेला आहे, त्या चर्चेबद्दल सुद्धा काय होतं हे तिथं आपल्याला बघावं लागेल। विषय असाच आहे की या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा होत नाहीये आणि मग ती चर्चा त्या पद्धतीची होत नसल्यामुळे कदाचित आमदारांना इथं येऊन चर्चा करण्यामध्ये असंच राहिलेला नाही। आपलं हे जे सेशन जिथं होतं विधिमंडळ जे आहे ते सर्वात मोठं या ठिकाणी न्याय देणारं एक विधिमंडळ आहे जिथं रूल्स अँड रेग्युलेशन हे बनवले जातात। पण दुर्दैव असं आमदारांनाच इथं येऊसं वाटत नसेल, नाही तर आवाज दाबला जात असेल, नाही तर बोलून दिलं जात नसेल तर मग कुठं ना कुठंतरी या महाराष्ट्रावर अन्याय होतो असं आपल्याला म्हणावं लागेल। एकदा मंत्री नाही म्हणून तहकूब होतं आणि नंतर 2-3 मंत्री आहेत पण बोलण्यासाठी कुणी नाहीत, आमदार पूर्ण कोरम त्या ठिकाणी करत नाहीत म्हणून तिथं तहकूब होतं। म्हणजे दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल की ही या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परिस्थिती आहे। ज्या पद्धतीनं अजितदादांच्या अपघाताच्या बाबतीत बघायला गेलं तर पहिल्या दिवसापासून विधान परिषद असेल किंवा विधान भवन असेल सातत्यानं मागणी केली जाते की ह्या अपघाताच्या बाबतीत चर्चा झाली पाहिजे। विधान परिषदेत सुद्धा चालढकल केली जाते, याचा अर्थ काय काढायचा नाही? याचा अर्थ एकच आहे की VSRला वाचवण्याचा प्रयत्न काही सत्ताधाऱ्यांकडनं तिथं केला जातोय। जसं VSRला वाचवलं जातंय मग आता शंका जी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती कुणीतरी सत्ताधारीच आहे जो अजितदादांच्या घातपाताच्या मागे आहे, ही जी शंका नाही तर अशी काही जी काही विचार आमच्या मनामध्ये होता तो कुठेतरी दृढ त्या ठिकाणी होत चाललेला आहे। साधा FIR करायचा होता, FIR साधा या महाराष्ट्रामध्ये दादांच्या बाबतीत करून दिला नाही। CBIला प्रस्ताव द्या अशी मागणी अजितदादांच्या पक्षाने तिथं केली। दुर्दैव असं तो पक्ष सत्तेत असून सुद्धा स्मरणपत्र द्यावं लागलं की CBIच्या चौकशीबद्दल काय झालं। दिल्लीत जेव्हा मी तिथं गेलो, दिल्लीत जेव्हा आम्ही चर्चा केली, आम्हाला कळलेलं आहे की महाराष्ट्राकडनं दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल इन्व्हेस्टिगेशन करण्याची जी काय विनंती CBIला करा असं सांगण्यात आलं होतं, तसं कुठलंही पत्र महाराष्ट्र शासनाकडनं CBIकडे गेलेलं नाही। म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारलाच दादांचं इन्व्हेस्टिगेशन नाही तर तपास योग्य पद्धतीने व्हावा अशी कदाचित इच्छा नाहीये असं आपल्याला म्हणावं लागेल। जय पवार सुद्धा पत्रकार परिषद घेणार होते, मात्र त्यांची पत्रकार परिषद ही रद्द झाली। काय वाटतंय, त्यांच्यावरती दबाव आहे का कोणाचा, त्यामुळे या दबावाची पत्रकार परिषद रद्द झाली? खरं तर मला जेव्हा कळालं की जय पत्रकार परिषद घेणार आहे त्याच्याकडे काही पुरावे आहेत, खरंच मनापासून मला आनंद झाला। कारण का आज लढायला कोण तयार आहे तर सामान्य लोक, कार्यकर्ते, ठराविक पदाधिकारी आणि ठराविक आमदार हे आज लढताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतात। त्यात जय सुद्धा जेव्हा मध्ये आधी ट्विट करतो त्याचा फायदा 100% इन्व्हेस्टिगेशनसाठी नाही तर या तपासासाठी तिथं होत असतो आणि मग जय जेव्हा पत्रकार परिषद घेणार हे मला कळालं, नक्कीच त्याचा आनंद त्या ठिकाणी झाला होता। पण मग नंतर ती पत्रकार परिषद का कॅन्सल झाली, त्याच्यावर कोणाचा दबाव होता का अजून काय त्याच्याकडे माहिती येते हे खरं तर तोच त्या ठिकाणी सांगू शकतो। पण या आठवड्यात ती प्रेस कॉन्फरन्स होणार आहे असं स्वतः जयली जर सांगितलं असेल तर 100% या आठवड्यात ती प्रेस कॉन्फरन्स होईल आणि मग तो काय इन्फॉर्मेशन पुढे आणतो ती आपल्याला बघावं लागेल आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर माझी शेवटची जी प्रेस कॉन्फरन्स असेल या बाबतीतली त्या ठिकाणी मी मुंबईमध्ये 100% घेईल। तुमची कधीपर्यंत पत्रकार परिषद? जयची पत्रकार परिषद झाली की थोड्या दिवसानंतर मी सुद्धा त्या बाबतीतली पत्रकार परिषद घेणार आहे। जयचे काय मुद्दे रिपीट होऊ नये म्हणून
जयला आधी त्या ठिकाणी ते घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि जयची पत्रकार परिषद झाल्या पुढच्या काही दिवसात मी माझी पत्रकार परिषद घेऊन माझ्याकडे जे राहिले सुरले पुरावे आहेत त्या ठिकाणी मी तिथं देईल. आणि त्याच्यानंतर आम्ही काय भूमिका घेणार आहोत, कशा पद्धतीने हा दादांसाठीचा लढा हा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, हे तेव्हा त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांसमोर सांगेन. राहुल गांधीजींना जेव्हा भेटलो तेव्हा ते सुद्धा आम्हाला या बाबतीत मदत करत आहेत. पुढच्या काही दिवसामध्ये या बाबतीतलं स्पष्टपणे मी तुम्हाला सांगेलच. पण त्यांचं जे कार्यालय आहे सातत्याने माझ्या संपर्कात आहे आणि मग नक्कीच येत्या काळामध्ये त्यांच्याकडनं आम्हाला सहकार्य होईल असं तिथं आम्हाला वाटतं. त्याच्याचबरोबर आपण तेजस्वी यादव साहेबांचा जो पक्ष आहे त्याचे जे खासदार आहेत झा साहेब त्यांनी तिथं मुद्दा मांडलेला आपण सर्वांनी तिथं बघितला, ज्याला उत्तर जे राममोहन नायडू आहेत थातूर मातूर त्या ठिकाणी दिलेलं आहे. अतिशय म्हणजे काहीच उत्तर दिलं नाही असं आपलं तिथं म्हणावं लागेल. शेवटी VSR बरोबर त्यांचे आर्थिक आणि व्यक्तिगत संबंध असल्यामुळे ते सुद्धा मंत्री असताना सुद्धा या नेत्याला बाजूला सारून VSRला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, हे आपल्याला काल परवा सिद्ध झालं. त्याच्याचबरोबर सावंत साहेब जे आहेत, उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, त्याच्याचबरोबर राऊत साहेब आहेत, यांनी सुद्धा तिथं बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना तिथं बोलून दिलं नाही. आमच्या पक्षातल्या सुद्धा आमदारांनी तिथं 0 आवरची चर्चा लावण्याचा प्रयत्न तिथं केलेला आहे. होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत त्यांना काही मुद्दे मांडायचे आहेत, पण तो विषय कुठेच चर्चेत येत नाही, हे आपलं दुर्दैव त्या ठिकाणी म्हणावं लागेल. पण खासदार आपापल्या लेवलला त्या ठिकाणी बोलत आहेत आणि आमदार म्हणून आम्ही सुद्धा इच्छा व्यक्त करतोय की अधिवेशनात सेशनमध्ये बोलता यावं. पण अपर हाऊस आणि लोअर हाऊस या दोन्हीकडे आम्हाला तिथं बोलून दिलं जात नाही, हे दुर्दैवी आहे. म्हणजे दादा हे सत्तेत होते, दादा एक मोठे नेते होते, उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचा ॲक्सिडेंट होऊन त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि त्या बाबतीतलीच चर्चा जर सेशनमध्ये होत नसेल तर मग आपल्याला एकच समजावं लागेल, कोणतरी पॉवरफुल व्यक्ती हा सत्ताधारी आहे आणि सत्ताधारी असल्यामुळे त्याला या बाबतीतली चर्चा नको. नाहीतर उद्या जाऊन अधिवेशनामध्येच जर खऱ्या गोष्टी बाहेर आल्या तर मग काही मोठ्या नेत्यांना अडचण होऊ शकते, असं कुठेतरी आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे. जिस तरह से देखा गया है कि एसिड अटैक का मामला सामने आया है, इसके अलावा पुणे में अहिल्यानगर में एसिड अटैक का मामला सामने आया है, पुणे में रेप का मामला सामने आया है, महिलाओं को लेकर किस तरह की कानून व्यवस्था देखते हैं? अगर आप देखो हर वक्त ये विषय महाराष्ट्र में चर्चा में आ रहा है. अनफॉर्चुनेट घटनाएं महाराष्ट्र में होती हुई हम सब देख सकते हैं, जिसमें एक्सीडेंट अटैक हो या वहाँ पे रेप हो या विनय भंग हो. उसी के साथ अगर आप देखो तो लड़कियां गुम होने का परसेंटेज हो जो सबसे ज़्यादा इस दुनिया भारत में अगर कहाँ पे होगा तो इस महाराष्ट्र में. लेकिन इस बारे में महाराष्ट्र सरकार के माध्यम से कोई भी वहाँ पे स्टेप नहीं ले जा रही, तो ये बहुत चिंता करने वाली बात है. उसी के साथ ये जो शक्ति कायदा था जो महाविकास आघाड़ी ने वहाँ पे प्रस्तुत किया था और केंद्र सरकार को भी भेजा था, लेकिन केंद्र सरकार ने वापस वो कायदा महाराष्ट्र सरकार को वैसे ही विदाउट साइनिंग भेजा है, सिर्फ बहुत छोटी त्रुटि के कारण. लेकिन वो भेजा हुआ 3 साल हो गए, अभी तक राज्य सरकार ने उसके बारे में कुछ भी नहीं वहाँ पे किया. तो ये जो चीज़ें हैं बहुत गलत है. होम डिपार्टमेंट के माध्यम से जिस तरीके से काम होना चाहिए वो हो नहीं रहा. मेरे कॉन्स्टिट्यूंसी में भी जामखेड़ में वहाँ पे अगर देखो तो वहाँ पे गोली मार के एक जन की वहाँ पे हत्या की, लेकिन उसके बारे में कोई भी पुलिस से एक्शन वहाँ पे नहीं गई. तो ये चीज़ें बहुत रेगुलरली इस राज्य में हो रही है, बहुत गलत बात है. कहा न कहा तो भी होम डिपार्टमेंट काम नहीं कर रहा है, ऐसे ही हमको बोलना पड़ेगा. अजीत दादा के एक्सीडेंट के मामले में सीबीआई जांच की सिफारिश करने की बात है, सदन में भी कोई चर्चा नहीं हो पाई, स्पीकर से भी मिले थे. देखो कल मैं खुद महाराष्ट्र के विधानसभा के जो स्पीकर है उनसे मैं मिला. उनको मैंने बोला कि मैंने बहुत अलग अलग विषय के माध्यम से, जैसे लक्षवेदी हो या कोई और माध्यम हो, तो उसके माध्यम से ये चर्चा हो, इसके लिए मैं खुद, उसी के साथ मेरे जो पक्ष के नेता है वो भी, और जो अपर हाउस है उसमें भी शशिकांत शिंदे जी हो या अमोल मिटकरी, वो अपने अपने लेवल पे वहाँ पे प्रयास कर रहे हैं कि इस बारे में चर्चा सेशन में हो. लेकिन अनफॉर्चुनेटली ये विषय चर्चे में जानबूझ के वहाँ पे लाया नहीं जा रहा है, ऐसे हम सबका कहना है. हम उसके लिए अभी आज हमारा स्थगन है, 12 बजे स्थगन की चर्चा वहाँ पे होगी. अभी अध्यक्ष महोदय इस बारे में चर्चा होने देते हैं कि नहीं देते, वो देखने की बात है. उसी के साथ अगर आप देखो 26 दिन पहले अजीत दादा का जो पक्ष है, उनके जो नेता है,
वो देवेंद्र फडणवीस साहब से मिले और उन्होंने विनती की थी कि ये जो इन्वेस्टिगेशन है वो सीबीआई को दिया जाए। फिर उसके बाद 15-20 दिन के बाद उनके कुछ आमदार मंत्री सीएम साहब से मिले, उनको वापस एक रिमाइंडर लेटर दिया कि ये तपास या इन्वेस्टिगेशन ये सीबीआई को दिया जाए। मतलब सरकार में लोग जो है उनको ही रिमाइंडर लेटर वहाँ पे देने की वहाँ पे नौबत आती है। उसी के साथ जब मैं दिल्ली गया था, दिल्ली से लोगों से बातचीत की, वहाँ पे मुझे पता चला महाराष्ट्र सरकार ने अभी तक कोई भी प्रस्ताव ये सीबीआई को वहाँ पे दिया नहीं गया। तो ये जो क्रिमिनल इन्वेस्टिगेशन जो सीबीआई करती है वो क्रिमिनल इन्वेस्टिगेशन वीएसआर और अजीत दादा के एक्सीडेंट में न हो, ऐसी कोशिश कोई तो सत्ताधारी व्यक्ति की, नेता की है, ऐसे यहाँ पे सिद्ध होता है। हल्ल्यांची घोषणा केली आहे। लारिजानींच्या हत्येचा बदला म्हणून इस्रायल